बरोबर. सर आज शाखाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला, पदाधिकाऱ्यांची कामही करते काय सांगू? असं आहे की एक काळ शिवसेनेचा शाखाप्रमुख हा होता, हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचा कणा होता, हा खऱ्या अर्थानं शिवसेनेचे कान नाक डोळे हा शाखाप्रमुख होता। काळाच्या ओघामध्ये शाखाप्रमुखाचं महत्त्व आणि शाखाप्रमुखाची कर्तव्य आणि जबाबदारी याची जाणीवच शाखाप्रमुखांना करून देण्यात आली नाही आणि त्यामुळं गावागावातून शिवसेनेचे कान नाक डोळे हा जो शिवसेना शाखाप्रमुख होता तो थोडासा बधीर झाल्यासारखा वाटला। म्हणून त्या शाखाप्रमुखाला पुन्हा चार्ज करावं, त्याला पुन्हा त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि पुन्हा एकदा शिवसेनेचं गतवैभव निर्माण करावं ही मोहीम मी हातामध्ये घेतलेली आहे। असं आहे की आपण आज फक्त आणि फक्त बोलवलं होते ते शाखाप्रमुखच बोलवले होते, जनरल कोणाला पण बोलवलं नव्हतं आणि म्हणून अपेक्षित होते तेवढे शाखाप्रमुख आले, परंतु गणपती सणाचं निमित्त सांगून काही शाखाप्रमुख आले नाही। पक्षाचं काम पहिल्यांदा सण सोमवार हे येतच राहतील, ते होतच राहतील, परंतु पक्षाचं काम प्रथम झालं पाहिजे म्हणून थोडीशी कठोर भूमिका मला घ्यावी लागली। कोणाचं मी काय ऐकलेलं नाही, त्यामुळे त्यावर काय भाष्य बोलण्यात काय अर्थ नाही। दुसरीकडे राज्यात 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळते। असं आहे की निवडणुकीच्या तोंडावर सर्व खोट्या घोषणा करून सर्व खोट्या योजना जाहीर करून यांनी लोकांची मतं मिळवली आणि आता त्याच लोकांचा विश्वासघात करण्याची स्पर्धा ही विद्यमान सरकारमध्ये सुरू आहे। त्यातलाच एक प्रकार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, तरुणांच्या बेकारी दूर करण्याकरता म्हणून कुठलाही उपाययोजना नाही, त्याचबरोबर सरकारी नोकर भरती नाही आणि त्यातलाच एक भाग ज्या लाडकी माझी बहीण ही योजना जी आणून बहिणींची मतं घेतली, स्वतः सत्तेवर बसले आणि त्या बहिणींना दिवसागणिक कमी करण्याचं काम आता चौकशीच्या नावाखाली होतं आहे। सरकारनं काय जाहीर केलं होतं की आम्ही आता कोणाचंही नाव कमी करणार नाही, सर्वांना देऊ ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांची, आणि मग आता KYCच्या नावाखाली त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या चौकशीच्या नावाखाली 26,34,000 महिलांना त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की हे आता 50% एकूण ज्या महिलांना त्या ठिकाणी अनुदान दिलं जातं आहे त्यातल्या 50% महिलांना कमी करण्याचा प्लॅन हा सरकारचा आहे। ही मतचोरी जी झालेली आहे ही मतचोरी प्रत्येकाच्या बाबतीत झालेली होती, परंतु ही मतचोरी झाली हे पुराव्यानिशी सिद्ध कसं करायचं ही अडचण होती आणि ते राहुल गांधींनी पुराव्यानिशी सिद्ध केल्यामुळं प्रत्येकानं आपापला अनुभव जो आहे तो कथन करायला सुरुवात केलेली आहे। कारण ही चोरी विरोधी पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या बाबतीत घडलेली आहे आणि म्हणून राज ठाकरे बोलले, त्याच्या अगोदर उद्धवसाहेब बोलले, त्याच्या अगोदर राहुल गांधी बोलले, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर बोलले। याचा अर्थ सगळ्या पक्षाला, विरोधी पक्षाला या मतचोरीचा फटका बसलेला आहे हे आता स्पष्ट झालं आहे। नाही ठीक आहे, यांनी संजय राऊतांनी जे उत्तर दिलेलं असेल तेच आमचं उत्तर। असं आहे की महाविकास आघाडी ही लोकांनी तयार केलेली आहे, ही कोण गेले त्यांनी तयार केलेली नाही। महाविकास आघाडी ही त्या पक्षाची